झालेलं आहे. आपणा सर्वांचं आम्ही शाब्दिक स्वागत केलेच आहे, परंतु आपणा सर्वांचं फुल देऊन स्वागत करणे आमचं क्रमप्राप्त आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. त्याप्रमाणे आम्ही आपणा सर्वांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करत आहोत. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कोलते मॅडम या संस्थेच्या सदस्य आहेत. मग त्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं फुल देऊन स्वागत करायचं आहे. सर्वात प्रथम शासकीय शाळा आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम आमच्या राजा फुला जाण्यासाठी चांगल्या प्रकारचं काम केलं. नायब तहसीलदार आमच्या दीपाली पंडित मॅडम यांची बदली कणकवलीला झाली, आता ते कणकवलीला नायब तहसीलदार म्हणून काम करत आहेत. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या सॉरी ठीक आहे या ठिकाणी आमच्या शाळेच्या अनन्या जाधव मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हेलो और इसके बिना भी काम. त्यानंतर लांजा राजापूर संगमेश्वर तालुका मंडळाचे सरचिटणीस ही संपूर्ण कार्यक्रमाची धोरणे सांभाळत आहेत, ते आदरणीय सरचिटणीस मधुकर पवार सर. त्यांचे स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कोलते मॅडम हे करत आहेत. सॉरी मला सगळी नाव माहित नाही सरचिटणीस साळुंके. सुर्वे सर यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. सगळ्यांनी नावात मी ठीक आहे. चव्हाण मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मान्य श्री अनंत गुरव यांचे या ठिकाणी ॲडव्होकेट अश्विन कुमार. रणजित
या. त्या स्थानिक मंडळाचे सरचिटणीस गौतम पाटील, अंगणवाडी त्या मदतनीस गावडे मॅडम यांचे स्वागत. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बोलते मॅडम यांचे स्वागत. विद्यार्थ्यांमधून एक या आणि एक विद्यार्थीमधून त्यांच्या मुलांचं स्वागत आहे. जा बुला रहे त्याप्रमाणे संपूर्ण पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. पालकांच्या आपण या ठिकाणी स्वागत करूया. या संपूर्ण पालकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करायचं आहे. लेडीज पालक आहे या लवकर करूया. या ठिकाणी आपण सर्वांचे स्वागत राहिले आणि जर कोणते चुकून राहिलं गेलं तर सर्वांचं पुन्हा या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो. या ठिकाणी लांजा राजापूर उत्कर्ष लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या मंडळाच्या वतीनं गेली 35-36 वर्ष हा जो कार्यक्रम सुरू आहे, अव्याहतपणे सुरू आहे. खरंच त्यांचं करावलेलं कौतुक थोडं आहे की असं हे जे पवित्र कार्य त्यांनी हातामध्ये घेतले आणि ते अविरतपणे करत राहणं हे तेवढं सोपं काम नाही. परंतु त्यांची जिद्द, त्यांची मेहनत आणि शिक्षणाप्रती असलेला आवड, मुलांप्रती असलेली आवड या उद्देश जर एखाद्याच्या मनामध्ये असेल तर त्याच्यातून असे चांगले कार्य घडत असतात. मी सुरुवातीलाच या मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे त्या वाटचालीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. गेली 35 वर्ष हे जे कार्य करत आहेत आणि लांजा राजापूर आणि संगमेश्वर या 3 तालुक्यांमधून हे कार्य सुरू आहे. दरवर्षी प्रत्येक विभागातल्या शाळा काही शाळा अशा शैक्षणिक साहित्य वाटपासाठी निवडतात आणि त्याच्यातून ते हा जो कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम शाळा सुरू झाल्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम ते अव्याहतपणे करत आहेत. खरंच त्या मंडळाला त्यांच्या ही जी मंडळ आहे या मंडळाला खूप खूप शुभेच्छा.